फसवणूक आणि शेतकऱ्याचं रक्त पिण्याचं काम हा जीवन बनसोडे करीत आहे। आपण पाहतोय या बुद्धीच्या क्षेत्रामध्ये वाळू उपसा असेल, आपल्या बॅकवॉटरचं बुद्धीचं क्षेत्र असेल, या ठिकाणची वाळू सुद्धा यांच्या संगनमताने हे त्याच्यामध्ये पार्टनरशिप मध्ये काम करतात, तिथं भ्रष्टाचार करतात, तिथून पैसे कमवतात आणि ते सुद्धा उद्दीतील वाळू उपसाचं काम यांच्या संगनमताने इंदापूर तालुक्यामध्ये चालू आहे। मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे, आपण आल्यापासून किती उद्दीतील वाळू उपसा करणाऱ्या चोरांवरती, अवैध धंदे करणाऱ्या चोरांवरती आपण कारवाई केली? शेतकऱ्यांची स्थळपाणी आपण करत नाही, शेतकऱ्यांचे निकाल आपण अडवून ठेवताय आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी आपण काम केलं पाहिजे। जनतेतील शेवटच्या घटकातील मनुष्य हा आपला मानून, हा केंद्रस्थानी मानून खऱ्या अर्थानं तुम्ही काम केलं पाहिजे। तुम्ही गुंतलाय, तुमचा जोपर्यंत मालक सांगत नाही आणि जोपर्यंत एखादा सर्वसामान्य माणूस तुमच्या टेबलावरती वजन ठेवत नाही, तोपर्यंत तुम्ही सर्वसामान्य माणसाचं काम करीत नाही, हा सुद्धा खऱ्या अर्थानं आरोप आज इंदापूर तालुक्यातील जनता तुमच्यावरती करते। खरं तर विषय आणखी तुमच्या विरोधात बोलण्यासाठी बरेच आमच्याकडे आलेले आहेत, वारंवार तुमच्याविषयी या ठिकाणी तक्रारी होत आहेत। हे सुद्धा खऱ्या अर्थानं आपल्या पत्रकार बांधवांनी हे सुद्धा विषय खऱ्या अर्थानं आपण तो नमूद केला पाहिजे। मी कालच त्यांना माहितीच्या अधिकारामध्ये काही माहिती मागवलेली आहे। आपल्याकडे इंदापूर तालुक्यामध्ये शेतीचे प्रश्न असतील, लोकांच्या बांधाची भांडणं असतील, लोकांच्या रस्त्याचे प्रश्न असतील, ह्याची किती प्रलंबित प्रकरण आपल्याकडे आहेत। या इंदापूर तालुक्यातील तहसीलदाराकडे या महाराष्ट्रामध्ये जर आपण आकडेवारी काढली तर सगळ्यात जास्त प्रकरणं ह्या इंदापूर तहसीलदाराकडे येतील आणि ह्यांचं नाव अग्रक्रमाने त्या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागेल। अशा पद्धतीचं काम त्या तहसीलदार जीवन बनसोडे यांचं आहे। खरं तर ह्याचा सुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून या ठिकाणी निषेध करतो। खरं तर तुम्हाला एक मला गोष्ट सांगायची, तुम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची जर भाषण चेक केली तर ते प्रत्येक भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पण केल्याशिवाय, त्यांना अभिवादन केल्याशिवाय ते भाषणाची सुरुवात करीत नाही। तुम्ही कुणाचा आदर्श घेताय? ह्या इंदापूर तालुक्यातील जबरदस्त झालेले ठेकेदार असतील, ह्या इंदापूर तालुक्यातील तुमच्या अवतीभोवती फिरणारे अवैध धंदे करणारे लोक असतील, ह्यांच्या पैशाच्या जोरावरती खऱ्या अर्थानं तुम्हाला त्या ठिकाणी गुरबी चढलेली आहे। ही सुद्धा गुरबी उतरवण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि आम्ही सर्वजण कार्यकर्ते म्हणून करणार आहोत। नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे। या इंदापूर तालुक्याच्या इतिहासामध्ये तुमच्या एवढा भ्रष्टाचार, तुमच्या एवढी दादागिरी, तुमच्या एवढी गुंडागिरी इथून अगोदरच्या काळामध्ये कुणीच केली नव्हती। इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण या इंदापूर तालुक्याचं वातावरण खराब करीत आहात। तुम्ही ह्या तालुक्याचे दंडाधिकारी आहात, तुम्ही या तालुक्याचे तहसीलदार आहात। तुम्ही जर असं वागला त्यामुळे तुमच्या खालची पिल्लावळ, तुमच्या खालचे सर्व अधिकारी तुमच्याप्रमाणे मनमानी स्वरूपाचा धंदा या इंदापूर तालुक्यातील राजरोसपणे चालू आहे, हे तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतंय। मी पंचायत समितीच्या बीडीओंना देखील आवाहन करेन, कृषी अधिकाऱ्यांना सुद्धा आवाहन करेन, पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आवाहन करेन, येणाऱ्या काळामध्ये तुमच्या सुद्धा खात्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चालू आहे, प्रचंड निकृष्ट दर्जाची कामं होत आहेत। ठीक आहे, पण माझ्या शेवटच्या घटकातील गोरगरीब जनतेचं रक्त पिण्याचं काम जर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही केलं तर तुमच्या कुठल्याच अधिकाऱ्याला आम्ही सोडणार नाही। आम्ही लोकशाही मार्गाने जे जे करता येईल ते करून तुम्हाला निलंबित करण्यासाठी देखील आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहे। खरं तर मी तुम्हाला उजनीचा आता विषय सांगितला, तुम्हाला त्याचप्रमाणे सर्वसामान्य लोकांना दमदाटी करण्याचा सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला विषय सांगितला। खरं तर तुम्हाला एक मी विषय सांगतो, त्या इंदापूर तालुक्यातील अनेक प्रकरण आहेत पत्रकार बांधवांनो की ज्यामुळे त्या शेतकऱ्यांमध्ये भांडणं लागली, ज्या शेतकऱ्यांचे कंबरटे मोडले, ज्या शेतकऱ्यांचे हातपाय मोडले, अशा अनेक शेतकरी बांधव आज जेलमध्ये सडतायत। त्यातलं एक उदाहरण तुम्हाला सांगतो। निंबाळकर आणि शिंदे नावाचं एक प्रकरण इंदापूर तहसील कचेरीमध्ये जमा होतं, लासवंडे गावचा विषय आहे तो। साधारण 2 वर्षापूर्वी या तहसीलदारांनी त्याची स्थळपाणी केली, त्याचा निकाल अद्यापपर्यंत ह्या तहसीलदारांनी दिलेला नाही। शेवटी त्या फिर्यादी जो आहे त्याला बोलवला, त्याला दम टाकला, परत ह्या तहसील कचेरीत काहीच नाही। ही तहसील कचेरी ही माझ्या बापाची आहे आणि मी पैसे देऊन इंदापूरमध्ये आलोय, त्यामुळे तुमच्यासारख्या लोकांनी, सर्वसामान्य लोकांनी ह्या तहसील कचेरीमध्ये यायचं नाही, अशा प्रकारचा दम ह्या वारंवार विविध शेतकऱ्यांना ते टाकत असतात। आणि त्या शेतकऱ्यांमध्ये भांडणं लागली आणि त्या शेतकऱ्यांमध्ये भांडणं लागल्यानंतर कुणाला दुखापत झाली, त्यातील हे फिर्यादी शिंदे कुटुंब जे आहे ते 1 महिन्यापासून येरवड्याच्या जेलमध्ये आहे। म्हणजे तुम्ही 4-4 महिने एखाद्या प्रकरणाचा निकाल देऊ शकत नाही, ही दुर्दैवी इंदापूर तालुका। नेमकं तुम्ही करताय काय? नेमकं तुमचं काम काय चालू आहे? हे सुद्धा भारत देश अस्मिता म्हणून पाहतो, आपला बाप म्हणून पाहतो। ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला आम्हाला जगायला शिकवलं, त्या लोकशाहीमधील
खऱ्या अर्थानं मतदानाचा अधिकार दिला आणि ज्यांच्या आरक्षणाच्या जीवावरती, ज्यांच्या बाबासाहेबांच्या उपकारावरती आपण तहसीलदार झाला, तो फोटो तिथं आपण का लावला नाही ह्याचं उत्तर सुद्धा आपण या ठिकाणी दिलं पाहिजे. खरं तर 173 आता BNSS कायदा 2023 ला या ठिकाणी आलेला आहे. 173/3 खाली या ठिकाणी पुण्याचे पोलीस अधीक्षक गिल साहेब असतील, आपले उपविभागीय अधिकारी असतील आणि यांच्याकडे सुद्धा तुमच्यावरती फौजदारी स्वरूपाचा गुन्हा का दाखल होऊ नये अशा प्रकारची विचारणा मी त्या ठिकाणी करणार आहे. आणि जर पोलीस स्टेशन याची दखल घेतली नाही तर BNSS ऍक्ट 2023 च्या अंतर्गत 173/3 खाली तुम्हाला न्यायदंडाधिकारी खाली या ठिकाणी आम्ही न्यायालयामध्ये देखील तुमच्यावरती गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी याचिका दाखल करणार आहोत. खरं तर ह्या तहसीलदाराचा कारनामा काय एवढ्यावरती थांबत नाही. माझ्याकडे बऱ्याचना आपल्या नावाने दिलं होतं की पत्र बावनकुळे साहेबांनी आपली चौकशांत आपल्या या पुण्याचे कलेक्टर साहेब असतील, ड्युटी साहेब यांना ते पाठवलेलं आहे. लवकरच आपली तुमची खातेनिहाय सुद्धा चौकशी होणार आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री साहेब असतील, सन्माननीय बावनकुळे साहेब असतील यांच्याकडे सुद्धा विविध प्रकारच्या तुमच्या केलेल्या कारनाम्याच्या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी तक्रार दाखल करणार आहोत. हे पत्राला तुम्हाला मजकूर पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याचे तहसीलदार जीवन बनसोडे यांचा मुजोरदापणा, पैसे घेतल्याशिवाय कोणतेही काम करणार नाही असा विडा उचलल्याप्रमाणे इंदापूर तालुक्यामध्ये गोरगरीब जनतेची लूट चालू आहे असे भ्रष्टाचाराने भरभटलेले इंदापूरचे तहसीलदार त्यांचे अवैध धंदे चालू ठेवण्यासाठी महिन्याला हप्ता गोळा करतात. मी या तालुक्याचा मालक आहे असा रुबाब गाजवणारे तहसीलदार यांची तातडीने भ्रष्टाचाराची व गोरगरिबांचे पैसे खाऊन जमवलेल्या संपत्तीची चौकशी करावी आणि या बहादर अधिकाऱ्याला त्यांच्या कामातून निलंबित करावे. यांची चौकशी समिती यांच्यावरती नेमण्यात यावी आणि ह्यांना डायरेक्ट घरचा रस्ता दाखवा अशा प्रकारचा पत्रव्यवहार मी या ठिकाणी 5व्या महिन्यामध्ये आदरणीय बावनकुळे साहेब यांच्याकडे केलेला होता आणि त्यानंतरच इंदापूर तालुक्यामध्ये अशा प्रकारचं वास्तव, अशा प्रकारची परिस्थिती